तुमचा बाप तुम्हाला सासरी पाठवताना रडला नसेल ना, त्याच्यापेक्षा जास्त आम्ही रडतो. या पिक्चर मध्ये तो एक सीन आहे ज्या वेळेला संतोष जुळेकर वर्गणी मागायला जातात आणि सुप्रिया पठारे जे त्यांना म्हणते की तुम्ही काय येता रे दरवर्षी वगैरे वगैरे, त्यावेळेला जो त्याने डायलॉग दिलेला आहे, वहिनी, तुमच्या पोराची तुम्ही जेवढी आतुरतेने वाट बघता ना संध्याकाळी शाळेत येताना, तेवढीच त्याच्यापेक्षा जास्त आम्ही आमच्या गणपतीची दरवर्षी वाट बघतो. तुम्ही तुमच्या नवऱ्याला जेवढं प्रेमाने घास भरवलं नसेल ना, त्याच्यापेक्षा जास्त प्रेमाने आम्ही आमच्या गणपतीच्या मूर्तीसमोर प्रसाद चढवतो. तुमच्या लग्नात तुमचा बाप तुम्हाला सासरी पाठवताना रडला नसेल ना, त्याच्यापेक्षा जास्त आम्ही रडतो. तो बघताना ड्रामॅटिक वाटत असेल पण खरंच त्याच्या मागे काहीतरी आहे. तुम्ही घ्या उदाहरणं, लालबागचा राजा असेल किंवा दगडूशेठ गणपती मंडळ असेल, आपल्याला तिथे होणारा गोंगाट दिसतो, पण त्या मंडळाने सुरू केलेला जो प्रवास आहे 50 वर्षापूर्वी 100 वर्षापूर्वी आणि आज त्याचा झालेला वटवृक्ष आहे, त्यातून किती समाजकार्य होतात. गणेश मंडळातली मुलं प्रत्येक वेळेला छपरीच असतात. हा जो आपला समज आहे तो आपण काढला पाहिजे आणि बिझनेसमॅननी शिकलं पाहिजे की कन्सिस्टन्सी किती महत्वाची आहे. जनरेशन टू जनरेशन ते जर कॅरी करत गेलो आपण आपल्या व्यवसायात, तर बिझनेस किती मोठा होऊ शकतो. बरोबर. अर्थात त्याच्या मागचा तुमचा हेतू काय ते सुद्धा महत्वाचं आहे. तुम्ही जर म्हटलं की मी सुरू करणार आणि मीच संपवणार, तर तशी बंद पडलेली गणेश मंडळ पण आहेत. इगो वॉर मीच करणार. बिझनेसमध्ये इगो चालत नाही, तुम्हाला डिप्लोमॅटिक व्हायला लागतं.